नमस्कार. आजच्या उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आपण जळगाव खानदेश प्रसिद्ध केळीचे बिबळे कसे तयार करायचे ते बघणार आहोत. उपवासाच्या दिवशी हे बिबळे तुम्ही भाजून खाऊ शकता, तळून खाऊ शकता. तळल्यानंतर बिबळं अगदी मस्त दुप्पट फुलतं, छान खमंग खुसखुशीत लागतात. कुणीही अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये बनवू शकेल अशी अचूक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. केळीचे बिबळे तयार करण्यासाठी आपल्याला साबुदाणा लागणार आहे. इथे मी अर्धा किलो रेग्युलर साईजचा साबुदाणा घेतलेला आहे. वाटीने मोजून बरोबर 2 वाट्या साबुदाणा आहे. आता सुरुवातीला साबुदाणा अगदी छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर साबुदाणा कुठल्याही एखाद्या भांड्याने मोजून घ्या, म्हणजे त्याच प्रमाणात आपल्याला पाणी सुद्धा घेता येईल. साबुदाणा धुवून झालेला आहे. आता यामध्ये आपण 1.5 वाटी एवढं पाणी घालणार आहोत. पाणी भिजण्यासाठी तुम्ही अंदाजाने घातलं तरी चालणार आहे आणि हे रूम टेम्परेचरवरच गार पाणी मी वापरलेलं आहे. रात्रभरासाठी आता हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. मी यावर झाकण ठेवून देते. अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी कच्ची केळं घेतलेली आहेत. तर सुरुवातीला इथे मी 13 केळं घेतलेले होते, नंतर मी 1 केळं वाढवलं होतं, म्हणजे 1 वाटी साबुदाण्यासाठी 7 केळी असं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे. मध्यम आकाराचे कच्चे केळं मी इथे वापरलेले आहेत. आणि आता रात्रीच्याच वेळेला ही कच्ची केळी आपल्याला सोलून ठेवायची आहेत. तर एका केळ्याला साधारण 3 ते 4 असे कट लावायचे आणि पटापट याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तुम्ही हाताने ही कच्च्या केळीची साल काढून घेऊ शकता किंवा इथे एखाद्या यंत्राचा वापर केला तरी चालणार आहे. रात्रीच अशी ही कच्ची केळी सोलून तयार केली म्हणजे सकाळच्या वेळेला आपल्याला घाई होत नाही. आता इथे सर्व केळी मी सोलून घेतलेली आहे. यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 पाण्याने केळी अगदी छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि केळी पाण्यामध्येच ठेवायची आहे, म्हणजे ते काळे होणार नाही. आणि आता इथे एक मोठं खोलगट असं मी भांडं घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये सुद्धा मी पाणी घालते. रात्रभरासाठी आता या मोठ्या भांड्यामध्ये हे केळी मी असे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हे बिबळे तयार करायचे असतील तर हे प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट असं करू शकता. आता केळी आणि साबुदाणा असेच आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहे. आता इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. घाटा तयार करण्यासाठी एक मोठं भांडं मी घेतलेलं आहे. आणि आता 1 वाटी साबुदाण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 3 वाट्या पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे. हे बघा, ज्या कुठल्या भांड्याने तुम्ही साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने इथे 1 भांडं साबुदाण्यासाठी 3 भांडं पाणी असं प्रमाण घ्या. आता इथे अजून मी 3 वाट्या पाणी वाढवलेलं आहे, म्हणजे इथे टोटल 6 वाट्या पाणी आहे. लिटरने म्हणा तर बरोबर 2 लिटर पाणी आहे. आता हे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम फुल आहे. रात्रभरासाठी आपण इथे साबुदाणा भिजत ठेवलेला होता. साबुदाणा अगदी छान भिजलेला आहे. हे बघा, मस्त असा मऊ झालेला आहे. आता हा भिजलेला साबुदाणा असा फोडून घ्यायचा आणि छान मोकळा करून घ्यायचा. हे बिबळे तयार करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा घ्या, म्हणजे बिबळे टिचत नाही आणि छान परफेक्ट तयार होतात. साबुदाणा मोकळा करून घेतला. केळी सुद्धा आपण पाण्यामध्ये रात्रभरासाठी असे भिजत ठेवलेले होते. आता इथे मी खिसणी घेतलेली आहे. खिसणीवरून आपल्याला हे सर्व कच्ची केळे जे आहेत ते अशा प्रकारे खिसून घ्यायचे आहे. तुम्ही इथे अगदी बारीक बारीक काप जरी करून घेतले तरी चालणार आहे. सर्व कच्ची केळी मी इथे खिसून घेतलेली आहे. आता या स्टेजला इथे मी 1 केळं वाढवलं होतं. सुरुवातीला मी 13 केळं घेतलेले होते, नंतर इथे 1 केळं मी वाढवलेलं होतं. आता इथे पूर्ण 14 केळं मी खिसून घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला पाणी न घालताना हे बारीक करून घ्यायचे आहेत. केळं अगदी छान बारीक खिसून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये लवकर बारीक होतात. हे बघा, आपण रात्रभर कच्ची केळी सोलून पाण्यामध्ये घातलेले होते, त्यामुळे अगदी छान असं स्मूथ हे बॅटर तयार होतं किंवा याची जी पेस्ट आहे ती करताना आपल्याला त्रास होत नाही. ताबडतोब जर तुम्ही कच्ची केळी सोलून लगेचच बारीक करायला घेतले तर ते मिक्सरमध्ये फिरवताना बारीक करताना थोड्या अडचणी येतात. आता इथे अजिबात पाण्याचा वापर न करताना हे केळी आपल्याला मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे आणि हे बारीक करून घेतलेली केळ्यांची पेस्ट आपल्याला लगेचच साबुदाण्यामध्ये घालायची आहे.
कच्ची केळी बारीक करत असताना पाणी घ्यायचं नाही, म्हणजे पाण्याचं प्रमाण आपलं चुकणार नाही. आता यामध्ये चवीसाठी मी तिखट घातलेलं आहे. पिवळ्या मिरचीचं तिखट 1 चमचा वापरलेला आहे. त्यानंतर उपवासाचा पदार्थ आहे म्हणून सेंधव मीठाचा वापर केलेला आहे. साधारण 2 चमचे मी इथे मीठ घातलेलं आहे. वाळवणाचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ थोडंसं बेताने घाला. आणि आता सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. जोपर्यंत आपण मिश्रण तयार करून घेतलं तोपर्यंत इथे पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता पाणी छान गरम झालेलं आहे. आता पाण्याला पूर्ण अजून उकळी इथे आलेली नाही, त्यापूर्वी यामधलं थोडंसं पाणी मी काढून घेणार आहे. तर इथे आपण बरोबर 6 वाट्या पाणी घेतलेलं होतं, तर त्यापैकी मी इथे 2 वाट्या पाणी काढून घेतलेलं आहे. आणि जे पाणी आपण काढून घेतलेलं आहे ते झाकून ठेवायचं आहे. आता यामध्ये हे तयार केलेलं मिश्रण घालायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये मिश्रण घातल्यानंतर लगेचच हलवत जायचं, म्हणजे याच्या गाठी होणार नाही. हे बघा, आता मिक्स केल्यानंतर यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे म्हणून काढून घेतलेलं 2 वाट्या पाणी पूर्ण या घाट्यामध्ये मी काढून घेतलं, ओतून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला यापुढे जे पाणी लागणार आहे ते आपण गरम पाणीच वापरणार आहोत, त्यामुळे बाजूला एखाद्या बर्नरवर पाणी गरम करून घ्या. इथे अगदी पाण्याचं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही बघू शकता यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवलेलं होतं. गॅसची फ्लेम फुलच आहे आणि साबुदाणा पाण्यामध्ये जसजसा शिजत जातो तसतसा हा घाटा अगदी घट्ट होतो. सुरुवातीला आपण इथे 6 वाट्या पाणी घेतलेलं होतं. आता पुन्हा मी बाजूला भांड्यामध्ये 3 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यापैकी 2 वाट्या पाणी मी इथे घातलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत इथे बरोबर 8 वाट्या पाणी झालेलं आहे. साबुदाणा अगदी पूर्ण आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा जसजसा शिजत जातो तसतसा हा घाटा अगदी घट्ट होतो. आता भांड्यामध्ये जे 1 वाटी पाणी होतं ते सुद्धा मी इथे काढून घेतलेलं आहे. आतापर्यंत इथे 9 वाट्या पाणी झालेलं आहे. अजूनपर्यंत इथे साबुदाणा पूर्ण शिजलेला नाही. हा साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट होईल, अगदी काचासारखा चमकू लागेल तोपर्यंत हा घाटा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. बाजूला बर्नरवर मी अजून पाणी गरम करून घेतलेलं होतं. त्यापैकी 1 वाटी पाणी अजून मी यामध्ये वाढवलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत बरोबर 10 वाट्या पाणी मी इथे घातलेलं आहे. 1 वाटी साबुदाण्यासाठी 5 वाट्या असं इथे मी पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित घाटा खालपासून तळापासून हलवत जायचं आहे. घाटा पूर्णपणे शिजल्यानंतर घाट्याचा रंग चेंज होतो. घाट्यावर अगदी छान अशी चमक येते. साबुदाणा तुम्ही ते बघू शकता अगदी काचासारखा पारदर्शक झालेला आहे. आणि भांड्यामध्ये अजूनही 2 वाट्या पाणी शिल्लक आहे. हे पाणी आता आपल्याला इथे वाढवण्याची गरज नाही. घाटा इथे परफेक्ट शिजलेला आहे, तयार झालेला आहे. साबुदाणा सुद्धा छान शिजलेला आहे. हा घाटा पूर्णपणे शिजल्यानंतर असा हाताला पाणी लावून थापून बघायचा. जरा सुद्धा घाटा हाताला चिटकत नाही, म्हणजे हा घाटा परफेक्ट शिजलेला आहे. घाटा परफेक्ट शिजल्यानंतर तो हाताला चिटकत नाही, त्यावर थोडीशी चमक दिसते आणि घाट्याचा रंग सुद्धा पूर्णपणे चेंज होतो. आता गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि 1 चमचा इथे मी आता जिरं घातलेलं आहे चवीसाठी. जिरं असं शेवटी घालायचं, म्हणजे त्याचा जास्त रंग यामध्ये उतरत नाही. आता घाटा छान शिजलेला आहे. तो एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये असा मी काढून घेतलेला आहे. थोड्या वेळासाठी असा हलवायचा, म्हणजे यामधली गरम वाफ निघून जाते. घाटा गार झाल्यानंतर छान घट्ट होतो आणि त्याचे बिबडे व्यवस्थित थापले जातात. अगदी लगेचच गरम गरम घाट्याचे बिबडे थापायचे नाही. आता इथे बिबडे थापण्यासाठी एक जाड कापड मी घेतलेला आहे. कापड ओला करून घेतला, त्यावर थोडासा घाटा लावून घेतला. असं केल्यामुळे कपड्यावरचे जे बिबडे आहेत ते अगदी व्यवस्थित आपल्याला काढता येतात. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये जाड बारीक छोटं मोठं बिबडं तुम्ही इथे थापून घेऊ शकता. खाटवर एक ओढणी मी अशी घातलेली आहे आणि ओढणी ओली करून पसरवलेली होती. त्यावर आता प्रत्येक बिबडा आपल्याला असं छान थापून घालत जायचं आहे, टाकत जायचं आहे. आणि प्रत्येक बिबडं थापण्याच्या आधी आपल्याला कपड्याला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे कपड्यापासून बिबडं अगदी छान असं सफाईदार निघतं. हे बघा, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने सर्व बिबडे मी इथे थापून घेतलेले आहे. आता हे बिबडे थापून झालेले आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत माझे सगळे बिबडे थापून झालेले होते आणि आता इथे दुपारचे 3 वाजलेले आहे. एक बाजू छान बिबड्यांची वाढलेली आहे. आता ही ओढणी मी बाजू बदलून घेते आहे. उलट बाजूने सुद्धा आपल्याला साधारण 1.5-2 तास व्यवस्थित बिबडे वाळून घ्यायचे आहेत.
उलट बाजूने बिबळे व्यवस्थित वाळल्यामुळे ते फाटत नाही, अगदी छान निघतात. आणि आता साधारण 4:30-5 वाजलेले आहे. आता या कपड्यावर असं हे पाणी शिंपडत जायचं आहे. पाणी शिंपडल्यानंतर साधारण 1-2 मिनिट व्यवस्थित भिजत ठेवायचे हे बिबळे, म्हणजे अगदी व्यवस्थित निघतात, फाटत नाही. तुम्ही बघू शकता बिबळ्यांना अजिबात टिचासुद्धा गेलेला नाही. खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात हे बिबळे बनवले जातात, याचा बिझनेससुद्धा केला जातो. 1,500 रुपये शेकडा अशा पद्धतीने हे बिबळे विकले जातात. हे बघा अगदी मस्त असे बिबळे निघालेले आहे. तुम्हाला आवडत असेल तर हे बिबळे तुम्ही ओलंसुद्धा खाऊ शकता. थोडंसं तेल लावून हे बिबळे ओले खायलासुद्धा खूप छान लागतात. थोड्या वेळासाठी असे ओल्या कपड्यामध्ये हे बांधून ठेवायचे, म्हणजे हे वाकत नाही. आणि आता साधारण 15-20 मिनिट मी असेच हे या कपड्यामध्ये ओढणीमध्ये बांधून ठेवले होते. त्यानंतर आपल्याला हे बिबळे वाळवून घ्यायचे आहे. 2 दिवस कळकळीत उन्हामध्ये वाळल्यानंतर इथे बिबळे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता बिबळ्यांवर मस्त अशी शाईन आलेली आहे. छान कडक असे हे बिबळे वाळलेले आहे. आता हे बिबळे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी 1 ते 2 वर्ष टिकवून ठेवू शकता. हवे तेव्हा भाजून खाऊ शकता, तळून खाऊ शकता. तळण्यासाठी मात्र तेल अगदी छान कळकळीत गरम असावं. सुरुवातीला तेल कमी गरम होतं, म्हणून जे सुरुवातीला मी बिबळं तळून घेतलं ते व्यवस्थित फुललं नाही. तर 1 वाटी साबुदाण्यासाठी 5 वाट्या पाणी हे अगदी अचूक प्रमाण आहे. घाटा अगदी मस्त असा शिजवून घ्यायचा. साबुदाणा छान काचासारखा पारदर्शक होईल, ट्रान्सपरंट होईल, तोपर्यंत घाटा शिजवून घ्यायचा. घाटा शिजल्यानंतर त्यावर छान अशी चमक येते. घाट्याचा रंग पूर्णपणे चेंज होतो. हात ओला करून जर घाटा थापून पाहिला तर हाताला घाटा चिटकत नाही, म्हणजे घाटा अगदी परफेक्ट शिजलेला आहे असं समजावं. आणि या ज्या काही टिप्स आहेत त्या फॉलो करून जर तुम्ही हा घाटा शिजवला, बिबळे बनवले, तर तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये असे हे बिबळे बनवू शकता. तुम्हाला इथे एक बिबळं तोडूनसुद्धा दाखवते आहे. आवाजावरून तुमच्या लक्षात येईल बिबळे किती छान खमंग खुसखुशीत तयार झालेले आहे. ही रेसिपी जर तुम्हाला थोडीही आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.